केली, काही मोठी धावसंख्या खेळू द्यायची नाही अशा उद्देशाने त्यांची गोलंदाजीचा मारा सुरू होतोय. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. नक्कीच प्रमोद गुंजाळ यांच्याकडनं एक चांगलं कलेक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पटका खेळलाय, पटका उडवलाय, चेंडू जातोय आकाशाला, गवस निघालणारा चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. मात्र 2 धावा यावेळेस पूर्ण करण्यात आले. या 2 धावांच्या साहाय्याने संघाचं खातं उघडलं जातंय. अकाउंट ओपन. 2 धावा धावफलकावरती लागताय. 2 चेंडूवरती 2 धावांचं कलेक्शन आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतंय. स्ट्राईक एंड वरती कैलास खांदवे, नॉन स्ट्राईक एंड वरती समाधान गुकुळ्यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. पंचांच्या डोक्यावरनं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत असा कसमा दे कृषी चषकातील अंकी एक बहारदार चौकार 4 धावा. पंचांच्या डोक्यावरनच, लेगच्या पंचांच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु काहीसं अपयशी ठरलेत ते. कुठल्याही प्रकारची धाव घेण्यापासून वंचित ठेवलंय यष्टीरक्षक राजू यांनी. पुढचा चेंडू गोकुळ यांचा टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोकुळ सज्ज होत आहे बॅटिंगच्या एंडवरती. मात्र कैलास खांदवे पुन्हा एकदा खायचा खोलवर टप्प्याचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक. मात्र कुठल्याही प्रकारचा झेल या दरम्यान बघायला मिळाला नाही. 2 धावा पळून पूर्ण होत आहे आणि हा खराब थ्रो म्हणावा लागेल तो कुणाल यांच्याकडनं. नक्कीच अतिरिक्त 1 धावेत मात्र इथं वाढ होते. या धावेच्या साह्याने धावसंख्या धावून पोहोचली ती 8. पहिल्या चेंडूवरती चांगला गोलंदाजीचा नजारा गोकुळ यांच्याकडनं बघायला मिळाला, परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर एक चौकार खाल्ल्यानंतर गोकुळ यांच्या गोलंदाजीमध्ये काहीसा सुधार. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा होते थोडंसं फंबल आणि क्षेत्ररक्षकाकडनं कॅचचं थोडंसं कॅरी केला गेला पाहिजे होता, परंतु काहीसा थोडासा अभाव. षटक संपल्याचा इशारा पंच यांच्याकडनं, पंच कापडणीस यांच्याकडनं. या षटक समाप्तीनंतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावून पोहोचली ती 9 धावा एक महत्वपूर्ण खेळाडूच्या मोबदल्यात. राजू धुळे एक टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. निफाड तालुक्यात मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेले असे राजू, आमचे मित्र, आमचे गावकरी, आज मात्र ईशान ब्लास्टर या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पहिला चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज होत आहे. पुन्हा एकदा काहीसा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा संपर्क नाही. 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. खंडू शिंदे यांच्याकडनं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळतंय. लेग बाईच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव मिळते. या 1 धावेच्या साह्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 11. काहीशा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ती राजू यांनी. काहीशी बेड्या अडकवणारी गोलंदाजी म्हणावं लागेल ते राजू यांच्याकडनं. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ते राजू यांनी. पुढचा चेंडू राजू यांचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो कैलास. पुन्हा एकदा फटका सजवलाय, फटका उडवलाय. मात्र काहीच फंबल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाधव यांच्याकडनं बघायला मिळतंय. नक्कीच हा झेल टिपला गेला असता तर मॅच ऑफ द कॅच असं त्याला घोषित केलं असतं. एक कव्हरच्या रिझन मध्ये एक चांगला फटका. 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागले. 1 धावेच्या साह्याने धावसंख्या धावून पोहोचली ती 13 धावा धावफलकावरती बॅटिंगच्या एंडवरती. पुन्हा एकदा कैलास मोठे फटके मारण्यास माहिर ते कैलास. राखा 11 संघाचे एक प्रमुख फलंदाज म्हणून त्यांची भूमिका. पुन्हा एकदा फटका उडवण्याच्या नादात फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बघूया प्रमोद गुंजाळ यांनी आणखी 1 झेल टिपला आणि फलंदाजाला मात्र कैलास यांना मात्र तंबूचा रास्ता नापावा लागतोय. आणखी 1 फलंदाज बाद.